नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण 150 चालू घडामोडीचे मार्च महिन्यातील प्रश्न अतिशय सविस्तरपणे भाग 1 मध्ये बघितले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 मध्ये 100 अतिशय महत्त्वाचे मार्च महिन्यातील प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, 151 नंबरचा प्रश्न आहे. युनिकलोने भारतासाठी आपला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जसप्रीत बुमराह यांची नियुक्ती केली आहे. बघा पुढील प्रश्न आहे. इंडिया ट्राईब्स फेस्ट 2026चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर नवी दिल्ली या शहरामध्ये झाले. बघा संगीत कलानिधी पुरस्कार 2026साठी कोणाची निवड झाली? तर जयंती कुमारेश यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कुठे होणार आहे? तर ही भुवनेश्वर या शहरामध्ये होणार आहे. भुवनेश्वर कुठे आहे? ओडिशाची राजधानी. बघा मित्रांनो, 155 नंबरचा प्रश्न आहे. लॉंग टर्म फार्म्स कॅपिटल कोऑपरेटिव्ह स्कीम कोणी सुरू केली? तर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने सुरू केलेली स्कीम आहे. जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणत्या देशाचे झाले आहे? तर भारताचे झालेले आहे. पोटी श्री रामुलू यांच्या स्मरणार्थ पुतळ्याचे उद्घाटन कुठे झाले? तर अमरावती येथे झालेले आहे. आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग कुठे सुरू झाली? तर श्रीनगर येथे सुरू झाली. पुढील प्रश्न बघा. NCBचा 17 मार्च 2026 रोजी NCBचा 17 मार्च 2026 रोजी कोणता स्थापना दिवस साजरा झाला? तर 41वा स्थापना दिवस साजरा झाला. दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? तर आंध्र प्रदेश या राज्यात सुरू झाली. सिटी युनियन बँकेचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण झाले आहेत? रवींद्र जडेजा. विक्रम दोराईस्वामी यांची नुकतीच कोणत्या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? तर चीन या देशाचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे. भारतीय लष्कराने अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव कोणत्या राज्यात पार पाडला? उत्तर प्रदेश. भीम ॲपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? महेंद्रसिंग धोनी. औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कोणती योजना सुरू झाली आहे? तर भव्य ही योजना सुरू झाली आहे. 166 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर दरवर्षीप्रमाणे फिनलँड या देशाचा आहे. बघा KISS मानवतावादी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? नीता अंबानी. भूमिका श्रेष्ठ कोणत्या देशाच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार झाल्या? नेपाळ. दत्तक मातांना किती आठवड्याची प्रसूती रजा? तर 12 आठवडे. शिख रिव्होल्यूशन 2.0 उपक्रम कोणत्या राज्यात आहे? पंजाब. टाइम 2026च्या 100 सर्वोत्तम ठिकाणामध्ये भारतातील किती ठिकाणी? 3. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतात कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? कृषी सखी. मार्च 2026 मध्ये कोणता देश WHO मधून बाहेर पडला आहे? अर्जेंटिना. 2028 जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या देशात होणार आहे? भारत. मानद नाईटहूड KBE कोणाला मिळाले? N चंद्रशेखरन. निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी कोणती योजना सुरू झाली? रिलीफ. राष्ट्रीय भूवारसास्थळ म्हणून काय घोषित झाले? तर कलिंजर किल्ला टेकडी. बघा द गोल्डन रोड पुस्तकासाठी इतिहास पुरस्कार कोणाला मिळाला? तर विल्यम डॅलरिम्पल. प्रबंधन मंदिर पुनर्बांधणीसाठी भारताने कोणत्या देशाशी भागीदारी केली आहे? इंडोनेशिया. बघा गावटेक परिषद कुठे झाली? पुणे. स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 कोणाला मिळाला? कावेह मदानी. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट्स नेचर 2026 कुठे सुरू झाले? नवी दिल्ली. बघा चबगारस नागन की या समुद्र खेकड्यांची नवीन प्रजाती कुठे सापडली? गोवा. बघा 184 नंबरचा प्रश्न आहे. 49वी युनिक राईज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप अंडर-19 2026 कुठे होणार आहे? सिक्कीमला होणार आहे. फेब्रुवारी 2026 ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ कोण आहे? अरुंधती रेड्डी.
सरहुल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर झारखंड या राज्यात साजरा केला जातो. T20मध्ये शतक करणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण आहे? फॅनी उगाटू शिमा निंधे. बघा अनुतीन चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले? थायलंड. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 भारताचा क्रमांक किती आहे? 13वा. ॲग्रिव्हिजन ॲग्रिकल्चर युथ पार्लमेंट 2026चे आयोजन कोणी केले? मणिपूर या राज्यानं केले आहे. मोफत नाश्ता योजना कोणत्या राज्याने जाहीर केली? तेलंगणा. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 24 मार्च. सर्वाधिक नियमित हंगामी सामने खेळणारा NBA खेळाडू कोण आहे? लेब्रॉन जेम्स. 154 नंबरचा प्रश्न बघा. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जातील? छत्तीसगड या राज्यात आयोजित केले जातील. एक्सरसाइज काकाडू 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? ऑस्ट्रेलिया. ब्रिक्स तर्फे विमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? कल्पना सोरेन. इंडिया ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? अनाहत सिंग. 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफलचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 191वा. महिला बचत गट सदस्यासाठी पहिल्या UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? बँक ऑफ बडोदा. 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळाचे आयोजन कोणता देश करेल? माल्टा. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रिया सोलंकीने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक जिंकले. सरस्वती सन्मान 2025 कोणाला मिळणार? रामकुमार मुखोपाध्याय. बघा 203 नंबरचा प्रश्न आहे. 25 मार्च रोजी नरसंहार स्मरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतो बांगलादेश? जागतिक युवा संसदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? स्तुती प्रधान. IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता आहे? रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. लिओनेल जेस्पिन कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? फ्रान्स. SHG बँक लिंकेज राष्ट्रीय पुरस्कार 24-25 कोणत्या बँकेला मिळाला आहे? कर्नाटक ग्रामीण बँक. ऊर्जा आणीबाणी कोणत्या देशाने जाहीर केली आहे? फिलिपिन्स. पहिला थंड वाळवंटी नदी किनारा प्रकल्प कोठे सुरू झाला? लडाख. UCC लागू करणारे दुसरे राज्य कोणते आहे? गुजरात. इन्व्हेस्ट मित्र 3.0 कोणत्या राज्य सुरू करणारे? उत्तर प्रदेश. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान अलीकडेच कोण बनले आहे? बालेंद्र शहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2026 कोणत्या देशात आयोजित होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील? फ्रान्स. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन अलीकडेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी. अनक्ली पॅराडाईज नावाचे पुस्तक अलीकडेच कोणाला लिहिले गेले आहे? संजय राऊत. कोणत्या राज्य सरकारने क्रिकेटपटू रिंकू सिंगची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर प्रदेश. निगोल 1 ही मोहीम अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मणिपूर. अमेरिकन डॉलर नोटेवर पहिल्यांदा कोणाची स्वाक्षरी असेल? डोनाल्ड ट्रम्प. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने नवजात बालकांसाठी अनमोल योजना सुरू केली आहे? दिल्ली. डिजिटल न्यूज पब्लिशर असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पुनीत गुप्ता. जागतिक पियानो दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 28 मार्च. भारतामध्ये 1990 ते 2023 दरम्यान माता मृत्यू किती टक्के घट झाली आहे? 80% घट झाली आहे. भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांगे 70च्या खाली आणण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? 2030 पर्यंत. 2026 मधील G7 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? फ्रान्स. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026 मधील G7 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? फ्रान्स या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या इंग्लंडमध्ये पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पेरिया सामी कुमारन. हरियाणा पोलिसांनी सायबर गुन्ह्यांसाठी कोणते ॲप लॉन्च केले? अभेद्य. बघा 227 नंबरचा प्रश्न आहे. WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? याउंडे, कॅमेरून. 2028 ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिला आणि DSD खेळाडूवर बंदी कोणत्या संस्थेने घातली आहे? IOC. IVFRT योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर इमिग्रेशन अँड व्हिसा व्यवस्थापन या क्षेत्राशी संबंधित आहे.
बघा अग्नाईट हे 3D मुद्रित बूस्टर इंजिन कोणत्या स्टार्टअपने विकसित केले आहे? तर अग्निकुल कॉस्मॉसने विकसित केले आहे. वायुबाण प्रकल्प कोणत्या दलाशी संबंधित आहे? भारतीय हवाई दल. प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर आंध्र प्रदेश हे. जागतिक महिला संगीत दिन कधी साजरा केला जातो? 28 मार्च. सोलापूर येथे पार पडलेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? अमृता पुजारी. 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे उपविजेतेपद कोणी पटकावले? वेदिका सासने. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावावर भारतातील पहिले पिंक स्टँड कोणत्या शहरातील स्टेडियममध्ये उभारण्यात आले आहे? नवी दिल्ली, द्वारका, द ओमेक्स स्टेट स्टेडियम. 2026च्या गणितातील प्रतिष्ठित अबेल पुरस्कार कोणत्या जर्मन गणितज्ञांना जाहीर झाला आहे? गड फ्लाटिंग्ज. लक्षात ठेवा. 238 नंबरचा प्रश्न बघा. पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा अचूक नकाशा तयार करण्यासाठी आणि अंतर्मोजण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे? शिअर रेशो टेस्ट. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झालेल्या भारतीय इतिहासाच्या मांडणीवर भाष्य करणाऱ्या इंडियाज रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरविंद सिंग. 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? नागपूर. G7 शिखर परिषद 2026चे यजमान कोणता देश आहे? फ्रान्स. प्रसिद्ध उद्योगपती विजय पतसिंघानिया यांच्या नुकतेच निधन झाले, ते कोणत्या समूहाचे माजी अध्यक्ष होते? रेमंड समूह. बघा 2026मध्ये मध्य पूर्वेतील युद्धामुळे उद्भवले इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? फिलिपिन्स. भारताची सर्वोत्तम तिरंदाजी म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 कोणाला सन्मानित केले? शीतल देवी. शीतल देवी यांना कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2024च्या. मियामी ओपन 2026 स्पर्धेची पुरुष एकेरीची गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? यानिक सिन्नर. मियामी ओपन 2026 स्पर्धेची महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? आयर्ना सबालेंका. विदर्भातील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट कोठे उभारण्यात आला आहे? अमरावती. बघा 249 नंबरचा प्रश्न आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? इंडोनेशिया. जगातील पहिला देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. बघा भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना अंतर्गत वन उत्पादन प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? आंध्र प्रदेश. तर मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे भाग 2 मधील आपण 100 प्रश्न बघितले आणि भाग 1 मध्ये आपण 150 प्रश्न बघितले. असे मार्च महिन्यातील एकूण 250 प्रश्नांचे आपण 2 व्हिडिओ टाकले, ते तुम्ही जाऊन व्यवस्थित बघून घ्या. बघा मित्रांनो गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा, तर तुम्हाला जवळजवळ 7,000 ते 8,000 गणितांचे स्पष्टीकरण मिळून जाईल. आणि दररोज तुम्हाला मोफत टेस्ट सोडायचे असेल तर तुम्ही spardhamantr.com गुगलवर सर्च करू शकता किंवा गणितमंच.com गुगलवर सर्च करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न जर चुकीचा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ती पण कमेंट करून मला सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.